म्हणून सांगत होते, पण आम्ही त्या गोष्टीला विरोध केला. तर त्यांनी 8 दिवसामध्ये त्यांचे मीटिंग वगैरे लावून आम्हाला सांगितलं की तुम्हाला 4,000 रुपये देऊ. पण ती आम्हाला 4,000 रुपये देऊन ते आम्हाला लाच दाखवतायत. कारण इलेक्शनचं काम करणं हे सोपं गोष्ट नाही. जर आज आपल्याला एखाद्या मतदाराचं नाव जर त्या यादीमध्ये जर नाही आलं तर ती लोक आम्हाला एरियामध्ये काम करताना आम्हाला प्रॉब्लेम होणार येतं. लोक आमच्याशी भांडणार येतं. कारण त्या व्यक्तीचं जर यादीतून नाव गेलं तर तो पूर्ण आपल्या भारताचा नागरिक नाही असं सिद्ध होईल. पण ती कामं करताना आमच्याकडून चुका होणारच. कारण आशा वर्कर ह्या 6वी 7वी कोणी 10वी 8वी शिकलेलेच आहेत. मग ही कामं त्यांना जमणार नाही येतं. आणि आता पावसाळ्याचं वातावरण आहे, साथरोगाची सगळीकडे डेंग्यू मलेरियाची साथ पसरलेली आहे. तीच कामं आशांना भरपूर, आरोग्य विभागाचीच कामं आशांना भरपूर आहेत. तर इलेक्शनची कामं का आशांना लावतायत? जी बाकी तुमचे कर्मचारी आहेत, जे सफाई कामगार वगैरे, त्यांना तुम्ही ती कामं लावा. आशा वर्कर ही कामं करू शकत नाही. आशा वर्कर ह्या तुमच्या 4,000ला बळी पडणार नाही. कारण आशांना हेल्थ सेंटर मधूनच एवढा दबाव दिला जातो की तुम्ही आमचं काम करून मग बीएलओचं काम करायचंय. कारण आमच्या आरोग्य विभागाचीच कामं आम्हाला 4-5 वाजतात. मग त्याच्यानंतर आम्ही बीएलओची कामं कधी करणार आहे आणि आमचं घर संसार आम्ही कधी बघणार? असताना बीएलओचं देखील काम त्यांच्या अंगावर लादण्यात येत आहे. या विरोधात आपण मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे. काय नेमकी आपली मागणी असणार आहे? भारतीय निवडणूक आयोगाचे जे काही परिपत्रक आहेत त्या परिपत्रकानुसार शासनाचे शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी यांचीच बीएलओ म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. पण महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांनी नियम बाहेर जाऊन अतिआवश्यक सेवेसाठी स्वयंसेविका असा, ज्यांना महानगरपालिका कंत्राटी मानत नाही, शासकीय मानत नाही, निमशासकीय मानत नाही, असा स्वयंसेविकांची बीएलओ, सहायक बीएलओ म्हणून नियुक्ती केलेली आहे. जर ती कंत्राटी नाही आहे, शासकीय नाही आहे, निमशासकीय नाही आहे, तर त्याची सहायक बीएलओ म्हणून नियुक्तीच ही बेकायदेशीर आहे. असा स्वयंसेविका हे स्वयं इच्छाने काम करणारी आरोग्य सेवेची महिला आहे आणि त्यांना आरोग्याचंच एवढा काम आहे की ते काम झाल्यानंतर ती घरोघरी जाऊन फॉर्म वाटप करणं, लोकांचे सह्या घेणं आणि परत ते फॉर्म कलेक्ट करून महानगरपालिकेकडे जमा करणं शक्य नाही आहे. आतापर्यंतची जी काही माहिती आहे राज्यभर देशभर आपल्याला कळतं की पश्चिम बंगालमध्ये किती नावं कट झालेत, बिहारमध्ये किती नावं कट झालेत, उत्तर प्रदेशमध्ये किती नावं कट झालेत, मध्य प्रदेशमध्ये किती नावं कट झालेत, तमिळनाडूमध्ये कितीतरी नावं कट झालेत. ह्या महिला स्थानिक पातळीवर काम करतात. उद्या जर मतदाता सूचीतून एखादी कुटुंबाच्या सदस्यांचा नाव कट झाला तर पहिली अपराधी जर कोणी असेल तर जे त्यांच्याकडे फॉर्म घेऊन गेले असतील ते. आणि अशा परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये अशा स्वयंसेविकांना त्यांच्याच एरियामध्ये काम करणं कठीण जाणार आहे. सध्या पावसाळ्याचा सीजन आहे, डेंग्यू मलेरिया सारखे आजार पण डोका बाहेर काढत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ह्या ज्या अल्पशिक्षित अशा स्वयंसेविका आहेत ह्यांना असा महत्वाचे काम देण्यात येऊ नये. मतदाता सूचीमधून कोणाचेही नाव कट होऊ नये. त्यांना मताचा अधिकार असायलाच पाहिजे, हे संविधानाने दिलेला अधिकार आहे. पण जर त्यांचे नाव कट झाले तर त्याचा पूर्ण दोष ह्या गरीब महिलांवर होणार आहे. म्हणून ह्या बीएलओच्या कामासाठी, सहायक बीएलओ साठी शिक्षित व्यक्तींची नेमणूक करावी. आणि हे जे काही 29 जुलैपर्यंतच एसआर भरायचे आहे, त्याच्यानंतर काम राहणार नाही. 29 जुलैपर्यंत एसआरची प्रक्रिया पूर्ण होत नाही. हे प्रक्रिया वाढवायला पाहिजे. प्रत्येक नागरिकांचे नाव नोंदणी व्हायला पाहिजे. पण त्याच्यासाठी शिकलेले शिक्षक असतील त्यांना काम दिलं गेलेलं आहे. कंत्राटी कर्मचारी असतील, शासकीय कर्मचारी असतील, त्यांना तुम्ही बीएलओ म्हणून नियुक्ती द्या. पण ह्या महिलांना जे अल्पशिक्षित आहे आणि अतिआवश्यक सेवेसाठी आहे त्यांना सहायक बीएलओ म्हणून काम देऊ नये. काही ठिकाणी तर बीएलओने सुसाईड पण केलेले आहेत. मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचं तुमचं पाऊल काय असेल? 21 जुलै रोजी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका मिळून आझाद मैदानावर मुख्य निवडणूक अधिकारी लोका चिंगंबार ज्यांचे नाव आहे त्यांच्या कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार आहोत. कृती समितीच्या वतीने आझाद मैदानवर महामोर्चा निघणार आहे एसआयआरच्या विरोधात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.